हॅलो फ्रेंड्स, फ्री गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समाज सुधारक या टॉपिकवरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न व त्यांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर चला आपल्या प्रश्नोत्तरांची सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय क्रमांक 1 आहे लोकमान्य टिळक, पर्याय 2 गोपाळ गणेश आगरकर व पर्याय 3 आहे न्यायमूर्ती रानडे, पर्याय 4 विष्णुशास्त्री चिपळूणकर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर. तर कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात लोकमान्य टिळक व आगरकरांना 4 महिने म्हणजे 120 दिवसांची शिक्षा झाली व डोंगरीच्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. परंतु त्यांच्या चांगल्या वर्तनासाठी 19 दिवस आधीच त्यांची सुटका करण्यात आली व त्यानंतर आगरकरांनी तुरुंगातील 101 दिवसांचे अनुभव या पुस्तकात सांगितले आहे. आता प्रश्न क्रमांक 2 आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय क्रमांक 1 वीरा शिंदे, पर्याय 2 महात्मा फुले, पर्याय 3 महर्षी कर्वे व पर्याय 4 विष्णुशास्त्री पंडित. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले. व इथे लक्षात घ्या, महात्मा फुलेंनी गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीय गुलामांना समर्पित केला होता. आता तिसरा प्रश्न आहे, दर्पणकार असे कोणास म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर, पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक, पर्याय 3 गोपाळ गणेश आगरकर व पर्याय 4 आहे दादाबाई नौरोजी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर. 1832 मध्ये स्थापन झालेले दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी स्थापन केले होते. त्यामुळेच त्यांना दर्पणकार असे म्हटले जाते. चौथा प्रश्न आहे, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय 1 गोपाळ हरी देशमुख, पर्याय 2 गोपाळ गणेश आगरकर, पर्याय 3 लोकमान्य टिळक, पर्याय 4 डॉक्टर पंजाबराव देशमुख. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर हे टिळकांनी सुरू केलेल्या केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते. परंतु आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा या विषयावरून टिळक व आगरकर यांच्यामध्ये मतभेद झाले व आगरकरांनी केसरीचा राजीनामा देऊन सुधारक या वृत्तपत्राची स्थापना केली. पाचवा प्रश्न आहे, विधवा स्त्रियांच्या दुःखाचे समाजाला दर्शन घडविण्यासाठी यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली? पर्याय 1 बाबा पद्मजी, पर्याय 2 महर्षी कर्वे, पर्याय 3 महर्षी शिंदे व पर्याय 4 महात्मा फुले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाबा पद्मजी. तर विधवा स्त्रियांच्या दुःखाचे समाजाला दर्शन घडविण्यासाठी यमुना पर्यटन ही कादंबरी बाबा पद्मजी यांनी लिहिली. व इथे लक्षात घ्या की यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी होय. तर प्रश्न क्रमांक 6 आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय 1 विनोबा भावे, पर्याय 2 गोपाळकृष्ण गोखले, पर्याय 3 दादोबा पांडुरंग व पर्याय 4 आहे महर्षी कर्वे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाळकृष्ण गोखले. तर गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये पुणे येथे भारत सेवक समाजाची स्थापना केली. लोकांमध्ये देशभक्तीचा प्रसार करून देशसेवेसाठी स्वयंसेवक निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. आता प्रश्न क्रमांक 7 आहे, पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने इंडियन स्पेक्टॅटर नावाचे साप्ताहिक सुरू केले? पर्याय 1 आहे भाऊ महाजन, पर्याय 2 बहरामजी मलबारी, पर्याय 3 जगन्नाथ शंकर शेठ व पर्याय 4 आहे भाऊदाजी लाड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहरामजी मलबारी. प्रश्न क्रमांक 8 आहे, पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी ख्रिश्चन धर्मातील मानवतावादाकडे आकर्षित होऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता? पर्याय 1 पंडिता रमाबाई, पर्याय 2 बाबा पद्मजी, पर्याय 3 न्यायमूर्ती रानडे व पर्याय 4 आहे 1 व 2. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 व 2. तर पंडिता रमाबाई व बाबा पद्मजी या दोन समाजसुधारकांनी ख्रिश्चन धर्मातील मानवतावादाकडे आकर्षित होऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता व पंडिता रमाबाईंनी तर बायबलचे मराठीमध्ये भाषांतरही केले होते. आता प्रश्न क्रमांक 9 आहे, पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी स्थापन केली? पर्याय 1 तुकडोजी महाराज, पर्याय 2 महर्षी शिंदे, पर्याय 3 भाऊराव पाटील व पर्याय 4 आहे संत गाडगे महाराज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संत गाडगे महाराज. संत गाडगे महाराज यांनीच पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा स्थापन केली होती. आता शेवटचा व 10वा प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? पर्याय 1 रिडल्स इन हिंदुइझम, पर्याय 2 प्रॉब्लेम ऑफ रुपी, पर्याय 3 बुद्धा अँड हिज धम्मा, पर्याय 4 हु वेअर शूद्राज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुद्धा अँड हिज धम्मा.
तर वरील चारही पर्याय रिडल्स इन हिंदुइझम, प्रॉब्लेम ऑफ रुपी, बुद्धा अँड हिज धम्मा, हू वेअर शूद्रास हे चारही पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच लिहिलेले आहेत व यापैकी बुद्धा अँड हिज धम्मा हे पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यात आलं होतं. तर हे होते समाजसुधारक या टॉपिकवरील महत्त्वपूर्ण असे 10 प्रश्न. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट अवश्य करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.